काही काही लोक फोटो काढतात, फोटो काढू नका, तो नंतर काढा. 15 पर्यंत तिसरीच्या मुलांना 100% नाही. 100% आपला प्रश्न 100% आहे. आपण प्रत्येक मुलाला शिकवतोय. चला 20 पर्यंत पहाडे चौथीच्या मुलांना 100%. आता आपण कमी होत चाललेला, म्हणजे पहिली मध्ये ऍडमिशन केला, आपला जे प्रमाण आहे त्यामध्ये शॉर्टी जास्त होती. जसा दुसरी मध्ये आला, आपला जो निकास आहे त्यामध्ये बसण्याचं प्रमाण कमी झाला, तिसरी मध्ये आणखी कमी झाला, चौथी मध्ये खूपच लिमिटेड लोक आहे ज्यांना त्यामध्ये फोकस केलेला आहे. मी माझा जे अनुभव आहे ते तुम्हाला क्लिअरली सांगतो की जर मुलाला कोणी शिकवू शकतो, चांगल्या रीतीने घडू शकतो, तो शिक्षक आहे. त्याचं मत कोणाचं वेगळं असेल तो हात वर करा. नाही आहे. दुसरा माझा स्टेटमेंट आहे की जर मुलाला घडवायचं तो प्राथमिक वर्गामध्ये त्याला घडू शकतो. हे मत बरोबर असेल तो हात वर करा. बरोबर नाही तो हात वर करा. आता ज्यांचं म्हणणं आहे की प्राथमिक मध्ये काहीच होत नाही, फक्त आम्ही शब्द वगैरे शिकवतोय, नंतर त्याच्या ग्रॅज्युएशन मध्ये त्याला काही वेगळं शिकवण्यासाठी मिळतोय, असं कोणी आहे का? एनीवन? म्हणजे सगळ्यांचं मत बरोबर आहे की आपण मुलाचा जे कोर इश्यू आहे त्याच्यावर ऍड्रेस करतोय, आणि जे मुलाच्या सगळं म्हणजे त्याला मित्रमंडळी आहे, गावामध्ये सगळे लोक आहेत, त्यांचे पालक आहे, आपण आहे, सगळ्यांना सोडून आमचा सर्वात क्रुशियल रोल आहे. बरोबर? अगदी बरोबर? जोरात बोला. अगदी बरोबर? ठीक आहे. आता पुढच्या विषयावर आपण येतोय. दुसरा, मी खाजगी शाळामध्ये आपण आहे त्या कारणामुळे परत याच विषयावर फोकस करणार आहे की खाजगी शाळा आणि आपली जिल्हा परिषदेची शाळा सोबत आपण कंपॅरिझन करतोय. आपली शाळामध्ये जास्त डिस्ट्रॅक्शन आहे या खाजगी शाळामध्ये जास्त डिस्ट्रॅक्शन आहे? डिस्ट्रॅक्शन म्हणजे फोन असो किंवा वेगवेगळे टाईपचे पुस्तक असो किंवा त्यांच्याकडे और कुछ मतलब XYZ जे पण विषय असो, तो जे हात वर करा की आपल्या शाळामध्ये जास्त डिस्ट्रॅक्शन्स आहे, असे कोणाकोणाचं मत आहे? हात वर करा. तुम्ही बिंदास हात वर करा. आम्ही फोटो काढत नाही, अजिबात काढणार नाही. एनीवन? दुसरा विषय आहे आपल्या शाळांच्या मूल्यावर फार जास्त लोड आहे एज कम्पेअर टू खाजगी शाळापर्यंत पेक्षा. हात वर करा. असा जर ज्यांच्या मत आहे की मुलांवर, त्याच्यावर पण आपण नंतर येतो, ज्यांना असा वाटतो की आपल्या शाळांच्या मुलांना जास्त वर्कलोड आहे, जास्त म्हणजे त्यांच्या पाठीमागे आपण लावलेलं आहे, त्या कारणामुळे आपली परफॉर्मन्स कमी होतो, असं कोणी आहे का? ठीक आहे. तिसरा विषय, आपली शाळामध्ये आपण ज्या भाषामध्ये शिकवतोय आणि घरामध्ये जे भाषा चालते, दोघांमध्ये फरक नाही एज कम्पेअर टू प्रायव्हेट शाळा. म्हणजे आपण सेम पेस मध्ये त्याला शिकवतो. बरोबर? सगळ्यांना मान्य आहे? तो आपला हे मेन विषय आला 3. चौथा विषय आहे आपल्या शाळामध्ये जे मुलं शिकतो, ज्या परिवारावरून येतोय त्याला शिक्षणाची जास्त गरज आहे एज कम्पेअर टू खाजगी शाळाची. शिक्षण म्हणतो मी, रीडिंग स्पीच, हे आपला सगळा विषय. आपल्या मुलांना जास्त गरज आहे ते हात वर करा. बरोबर? खाजगींना जास्त गरज आहे, खाजगीचे जे शाळामध्ये शिकतात त्यांना जास्त गरज आहे, असं हात वर करा. काही खाजगीमध्ये शिकतात त्यांच्याकडे बिझनेस वगैरे असेल, त्यांच्याकडे स्वतःची प्रॉपर्टी असेल, ज्यांना काही शिक्षण मधून काही तो पुअर परफॉर्मन्स केली त्यांना दुसरा विकल्प राहतो, तो काही पण करू शकतोय. आपल्या मुलाकडे एकच विकल्प आहे, शाळामध्ये शिकला, चांगला शिकला, घडला, त्याच्यानंतर त्याची कुठे कुठे नोकरी लागणार आहे. त्याची जनरेशन, जे मागची जनरेशन मध्ये तो शेती करत होता, त्यांच्याकडे 1 एकर जमीन होती, ते शिक्षण मधून कुठे कुठे पोलीस भरतीमध्ये गेला, पोलीस मध्ये सिलेक्ट झाला, त्याच्यापेक्षा चांगला करू शकतो आणि तिप्पट, 4पट, 5पट वाढ होऊ शकते. मान्य आहे सगळ्यांना? एज कम्पेअर टू खाजगी शाळामध्ये शिकतो, त्यांचा बिझनेस क्लास आहे, ते ऑडी मध्ये फिरतोय आणि नंतर ते शिकतो आणि त्याची गव्हर्नमेंट मध्ये नोकरी लावली आणि तो MPSC मध्ये सिलेक्ट झाला. बरोबर? तुम्ही आता पूजा खेडकरवर यावा, नंतर आम्ही विचार करू. पण तुम्ही MPSC पर्यंत थांबा, आता UPSC नाही जाणार आपण. तो MPSC मध्ये त्यांची निवड झाली, त्याच्याकडे मल्टिपल ऑप्शन आहे की तो MPSC मध्ये आला, तो अनसॅटिस्फाईड राहणार आहे.
ॲज कम्पेअर टू की माझ्या घरामध्ये इतका चांगला स्टेप्स होते आणि त्या कारणामुळे मला इकडे काहीच वेगळं वाटत नाही, मला काम जास्त करावं लागतो, रिटर्न मध्ये खूपच कमी येतोय, असा त्यांची मानसिकता राहते. तो शिक्षणाची आपल्याला जास्त गरज आहे, आपल्या मुलांना जास्त गरज आहे, बरोबर. आता पुढचा आपला चौथा विषय आहे शिक्षकांचा कामावर लोड. ठीक आहे, याच्यावर आपण म्हणजे माझा 2 वर्षाचा अनुभव आहे, त्या कारणामुळे मी ओपनली तुम्हाला विचारणार आहे. पहिला विषय आहे, असा कोण आहे ज्यांना स्वतःच्या घरामध्ये स्वतःची इच्छाशक्ती सोडून काम करता है, मतलब उसको काम करने की जरूरत नहीं, घर में जो वो सोचता है वही काम करता है. पतींपैकी सांगा स्टार्टिंग मध्ये, जे हस्बंड आहे त्याच्यापैकी सांगा ज्यांना असं वाटतं की मला घरामध्ये माझं मन आहे की मला हेच करायचं आणि ते स्वतःच्या मनासारखं करू शकतो, असं कोण कोण आहे, हात वर करा. खरं आहे ते हात वर करा ना. आता काय चला पत्नींपैकी सांगा ज्यांना असं वाटतोय की मतलब घरामध्ये मला हे वाटतोय की माझ्या मुलगाला हेच कॅन्डी आवडते आणि हेच कॅन्डी मी आणणार आहे, या बर्थडे मध्ये त्यांना हे केक चॉकलेटचा आवडतो, चॉकलेटचाही आणणार आहे आणि दुसऱ्याचं वेगळं मत असेल. या 10वी मध्ये त्यांचं ऍडमिशन झालं, त्याला मला आर्ट्स द्यायचं आहे, सायन्स नाही द्यायचं आहे, तुम्हाला जे कळतो तो तुम्ही करते, असं किती आहे. आणि कोणाचं काही ऑब्जेक्शन राहत नाही, कोणाचं काहीच कमेंट राहत नाही, असं आहे का एनीवन? असे तो सांगा बा, आहेत का? नाही आहे. दुसरा विषय, आपल्याकडे शिक्षकांमध्ये बऱ्यापैकी म्हणजे आता हे झाला घराचा विषय, आपल्याकडे आपण डिपार्टमेंट मध्ये येतो. ठीक आहे, मी माझा अनुभव सांगतो, कलेक्टर साहेब स्वतःचा अनुभव सांगणार आहे, शिक्षण अधिकारीला पण विचारा. असा कोणताही अधिकारी आहे ज्यांना जे जॉब चार्ट मध्ये दिलेला आहे तितकंच काम भेटतो? कोणता डिपार्टमेंट आहे आणि कोणता कर्मचारी ज्याला जे जॉब चार्ट मध्ये दिलेला आहे तोच काम भेटतो, त्या सोडून काहीच काम भेटत नाही? कोणता एक पण कर्मचारीचं नाव सांगा. कोणतं XYZ म्हणजे तुम्ही सगळे डिपार्टमेंट मध्ये बघा आणि ते विचार करा आणि त्याच्यानंतर सांगा सर मला हे विचार वाटतो की डॉक्टर स्वतःचं फक्त डॉक्टरीचं काम करतात, त्या सोडून काहीच करत नाही, असा पण विषय असेल तर सांगा. त्यांना आता जन आरोग्य कार्ड, आयुष्यमान कार्ड आलं होतं, त्यांच्या पाठीमागे आम्ही लागले होते की तुम्ही आरोग्य कार्ड काय काढून काढत नाही. त्यांना तो फक्त चेकिंग करायचंय, त्यांना फक्त हे बघायचंय त्यांच्या ओपीडी मध्ये किती पेशंट येतात, त्याला आजार खोकला ताप आहे या नाही, आणि त्यांना तो मेडिसिन द्यायचे. त्याच्याकडे जन आरोग्याचा विषय कसा आला? आता तो पण म्हणणार आहे की आम्हाला कसा रीतीने काम दिला. ग्रामसेवक तुम्ही बघा, ग्रामसेवकांकडे म्हणजे 10, 15, 20 कितीच विषय असेल. आता लाडकी बहीण योजना आली होती, त्यांचा विषयांचा विषयच नाही, अंगणवाडी ताईंचा विषय आहे, त्यांना आणून ठेवला की तुम्हाला ते करायचंय, त्यांना केला. तलाठींना तुम्ही बघा, तलाठींकडे महाराजा शिबिरमध्ये 15 दिवसाचा ते एक 15 त्यांना साजरा केला होता. त्यामध्ये 2-3 योजना अशी आली जे महसूल रिलेटेडच नाही. त्यामध्ये लाडकी बहीण होता, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रम होता, बऱ्यापैकी स्कीम होती. तो आता हे बिलकुल दिमागामधून बिलकुल काढून घ्यावा की आपल्याला इतर काम भेटणार नाही. बी रेडी, बी तुम्हाला स्टार्टिंग पासून म्हणजे काही टीचर असं येतात की ज्यांची लग्न होत नाही, आम्ही त्यांना स्टार्टिंग मध्ये ट्रेन करतोय. लग्न करून फिर तुम्ही डिपार्टमेंटला वॉच करा. तुमची जे एक्सपेक्टेशन आहे, हायर एक्सपेक्टेशन आहे, ते कमी होणार आहे. बरोबर ना? घरामध्ये सारखाच आहे, तो आपण प्रोफेशनल लाईफ मध्ये भी सेम ऍटमॉस्फिअर ठेवतोय. तो ओव्हरऑल हे 4 विषय होते जे मला कळतो की आपल्याला त्यामध्ये ऍड्रेस करण्याची गरज होती. आणि चौथा विषय त्यामध्ये महत्वपूर्ण विषय आहे, आपल्यापैकी खाजगीमध्ये आणि आपल्यापैकी कोणता शिक्षक हायली क्वालिफाईड आहे एज कम्पेअर्ड टू खाजगी शिक्षक जे नॉर्मल सेम स्टँडर्ड आहे. तुम्ही व्हेरी हाय ज्यांची बहुत हाय क्वालिटी आहे त्यांना विचारू नका. आपल्याकडे नॉर्मल सारखाच आपल्याकडे जे खाजगी स्कूल आहे त्याची कंडिशन आणि आपली कंडिशन मध्ये बघा कोणाची क्वालिफिकेशन जास्त आहे. मान्य आहे? फोर्थ विषय आहे, आपण जे मराठी मीडियम मध्ये शिकवतोय मुलाला ग्रॅब करण्याची शिकण्याची क्षमता जास्त असते ऍज कम्पेअर्ड टू त्याला लगेच इंग्लिश मध्ये आपण शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण त्याला सेम लँग्वेज शिकवतो, त्याच्यानंतर त्याच्या 6 सब्जेक्ट मध्ये एक पार्ट राहतो इंग्लिश मध्ये, त्यामध्ये तो ABCD शिकतो. त्याला असा नाही आहे की कोई पर्टिक्युलर सब्जेक्ट मॅथ पण शिकायचे तर इंग्लिश मध्ये शिकायचे. त्याला स्वतःची
लँग्वेज आहे, जे मातृभाषा आहे ते शिकवण्याचा पूर्ण अधिकार आहे, ते आपण त्याला प्रोव्हाइड करतो, बरोबर. त्याच्यानंतर त्याला ते संधी दिली आणि त्याच्यानंतर तो मेन कामवर फोकस करतो, लँग्वेजवर फोकस करण्यापेक्षा. लँग्वेज तो शाळामध्ये पण शिकतो, गावामध्ये पण शिकतो, घरामध्ये पण शिकतो. तरी पण जर आपण एसरची रिपोर्ट बघणार आहे और कोई आपण अध्ययनस्थ निश्चितीची रिपोर्ट बघणार आहे, तो आपल्याकडे प्रमाण फारच म्हणजे असा दिसतो की आपल्याला आपल्या डिपार्टमेंटचं काम आहे जे आपण 100% करत नाही, 80% पण करत नाही, खूपच गॅप राहतो. आणि त्यासाठी आपल्या जे कामाचा मॅनेजमेंट आहे ते कुठे कुठे चुकतो. कामाचा मॅनेजमेंट म्हणजे आपल्याला 10 काम दिले, आपला कोर काम काय आहे ते तुम्हाला माहिती आहे, मुलांना शिकवणे. आणि त्यामध्ये बी आपल्याकडे 5 यदि अधिकारी आहे, 5 शिक्षक आहे आपल्या शाळामध्ये, तो एकाला प्रशासनाचं काम करावं, इतरांना शिक्षणवर फोकस करू द्यावं. आपल्याला वाटतो की मी पण शिक्षण प्लस प्रशासन करतो, तो सगळ्यांना तोच करायचा. आपण जे मूळ शिक्षक आहे त्याला स्वतःच्या कामामधून काढून घेतो आणि इतर कामांवर फोकस करण्यासाठी त्यांना सांगतो. तो द कोर आणि जो फोरमोस्ट विषय आहे तो आहे शिक्षण, त्याच्यावर आपल्याला फोकस करायचा. मिड डे मील त्याचं सप्लिमेंट आहे. मुलांना और काही काम या और त्याचा ड्रेस या और कुछ जितने विषय ते सप्लिमेंटरी आहे. मेन विषय आपल्याकडे जे येतोय ते आहे आपल्या मुलांना शिक्षण देणे. त्या संदर्भात कोणाने म्हणजे स्टार्टिंग पासून आपला अकॅडमिक सेशन स्टार्ट होतोय, तो आमचा असा सिलेबस राहणार आहे, आम्ही ह्या वीक मध्ये इतका शिकवणार आहे, पुढच्या वीक मध्ये इतका, असा रीतीने पर महिन्याचा तुम्हाला प्लॅन असला पाहिजे. आणि त्यामध्ये आपला कोणता शिक्षक पाठीमागे राहतो त्याच्यावर आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे. दुसरं आहे आपल्या शाळामध्ये जे पॉलिटिक्स आहे, गावाची पॉलिटिक्स आहे, ते शाळामध्ये येतात. आणि त्या कारणामुळे आपल्या लोकांना पण वाटतो की चांगला एंटरटेनमेंट होतोय. यामध्ये आपल्याला थोडासा म्हणजे आग में घी देने का काम करना चाहिए, असं पण आपल्या लोकांना वाटतं. ते पॉलिटिक्स वेगळी आहे, त्यांना स्वतःचं काम करू द्या. आपला कोर वर्क आहे मुलांना शिकवणे. ते कसा शिकतात, कसा त्यांना मदत देऊ शकतो, ते आपला फोकस राहिला पाहिजे. तीसरा आहे आपला खूपच म्हणजे मैं भी बीच में वीडियो का चार्ज था, जब ट्रेनिंग मध्ये होता, एसडीएम चा चार्ज होता, तो शाळांना और क्लोजली बघण्याचा अनुभव भेटला. आता मी प्रत्येक शाळामध्ये जाऊ शकत नाही, तो एक माझं लिमिटेशन आहे. पण असा नाही की आपण शाळांना बघितलं नाही, शाळेची कंडिशन काय आहे. प्रत्येक गावामध्ये 1-2 ब्लॅकमेलर राहतात, ते इकडे तिकडे पुचलगूर बनतात आणि त्याच्या कारणामुळे त्याला फक्त त्याची तक्रार यायचं नको, त्या कारणामुळे आपण त्याच्यावर जास्त फोकस करतो, आपली शाळावर कमी फोकस करतो. तसा होता कामा नये, त्याच्यावर प्रत्येकाने लक्ष द्यावं. आणि फोर्थ विषय आहे कोणताही मुले मागे राहायला नको, त्याच्यावर तुम्ही लक्ष द्यावं. हम लोग क्या करते हैं, मैं विजिट को जाऊंगा तो फ्रंट रो के 3 बच्चे उनको ही पूछते रहते हैं कि वाह 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 वाह. अपनी प्रत्येक बच्चे से जवाबदारी. वी आर ऑन, हम प्राइमरी स्कूल में हम लोग ऐसा नहीं 8वीं 9वीं के सिखा रहे. वहां पे हो सकता है कि 1-2 बच्चा अच्छा कर रहा है, उसको तुम बूस्ट अप करो. प्राइमरी में प्रत्येक बच्चे को वाचन आना चाहिए, लेखन आना चाहिए और जितनी भी एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी आहे ते यायला पाहिजे. आपल्याला प्रत्येक मुलावर फोकस करण्याची आणखी जबाबदारी त्यामध्ये ठेवावी लागेल. ठीक आहे. एक निश्चित एक फॉर्म्युला बघा, 80-20, म्हणजे 20% जर नाही आला तरी पण आपल्याला चालतो, पण 80% मुलांना यायला पाहिजे. प्रत्येक वेळी 80-20 फॉर्म्युला कोणाने गुगल केला तो बघून घ्यावा. त्यामध्ये बहुत क्लिअर आहे की आपला जितके भी काम आहे, जसं मी माझं काम बघतो तर माझे 100 काम असेल, पण माझा इव्हॅल्युएशन असा कामांवर होतो जे 80% काम आहे, ज्यांच्यावर मी कमी एनर्जी लावली तरी पण त्याचा 80% रिझल्ट दिसू शकतोय. आपण 20% बघतो, या 20% काढण्यामुळे माझा इतका एफर्ट आहे ते बरोबर लागत नाही. तुम्ही जे कोर वर्क आहे त्याच्यावर फोकस करा, 80% वर्कवर फोकस करा. त्यामुळे तुम्हाला एनर्जी पण कमी लागणार आहे. तुम्ही 100% जर पाठीमागे जाणार आहे तो तुम्हाला जो शेवटचे 20% आहे ते खूपच प्रॉब्लेम क्रिएट करणार आहे. तो एन्श्योर दॅट की 80% आपला रिझल्ट यायला पाहिजे. आपली शाळामध्ये 80% मुलांना पहाडी यायला पाहिजे, 80% मुलांना ABCD यायला पाहिजे, 80% मुलांना जे गणित सांगितलेलं आहे, वाचन सांगितलेलं ऍटलीस्ट त्याने यायला पाहिजे. त्याच्यानंतर त्यांची मैत्रिणी दुसऱ्यांसोबत करून घ्यावा की तुमची जबाबदारी त्या मुलाची आहे, तुम्ही त्यांना शिकवून घ्यावं. तो बचा 20% ऑटोमेटिकली अपने उसमें आ जाएगा. अदरवाइज हम लोग कुछ अलग ही करते हैं कि इस बच्चे को आना चाहिए, उस चक्कर में पूरा शाला का स्टैंडर्ड बिल्कुल डाउनग्रेड कर देते हैं. बच्चों को बिल्कुल चौथी के बच्चों को A4 एप्पल B4 बॉल सिखा रहे, जरूरत ही नहीं है भाई.
चौथी बच्चों को A4 एप्पल सिखाओगे तो कहां पे मतलब आगे जाके कहां पे कॉम्पीट करेगा? तो हमें शाळा जो लेवल आहे, आपली वर्क का जो लेवल आहे तो मेंटेन करायला पाहिजे. त्याची क्रॉस चेकिंग करावं लागेल. तुमच्याकडे रिसोर्स 3-4च आहे. तुम्ही आहे, तुमचा शिक्षक आहे, तुमच्या जे चांगला मुलं आहे, जे ऑलरेडी शिकलेला ते आहे, तुमच्याकडे काही असे पालक असेल जे चांगल्या रीतीने कॉन्ट्रीब्यूट करू शकतात ते आहे. काही शाळामध्ये गावाचे असे लोक येतात की जे शिक्षक मित्र म्हणून येऊ शकतात, शाळा व्यवस्थापन मधून तुम्ही लावू शकता, तो आहे. असा लोकांना तुम्ही स्वतःच्या कामामध्ये इन्व्हॉल्व करा, रिझल्ट दिसेल. आपण प्रॉब्लेम 10 सांगतो आपल्याकडे, मी तुम्हाला क्लिअरली सांगतो ऍज कम्पेअर टू खाजगी शाळा, अनुदान शाळा. अनुदान शाळा फार वाईट आहे, तुम्हाला माहिती असेल मोस्टली लोकांना. त्यांच्या संस्थाचं भांडण चालू राहतात, आम्ही त्यांना सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो, त्यांचं वेगळंच चालू आहे, सॅलरी भेटत नाही वेळेवर, 10 इश्यूज आहेत. आपल्याकडे काहीच इश्यू नाही, आपण फक्त इश्यू क्रिएट करतो सो दॅट की आपल्या मनामध्ये त्याला आम्ही हिंदीमध्ये वर्ड म्हणतो खुशफहमी. आपल्या मनाला वाटलं पाहिजे की आम्ही चांगला करतो, आपल्याला रिअल मध्ये लोड आहे. तो खऱ्या अर्थामध्ये आपल्याला लोड असेल तर तुम्ही लोड बिअर करण्याची क्षमता पाडावा आणि प्रत्येकाला तो काम करावा लागेल आणि तुमचं कोर विश्वास शिक्षण त्याच्यावर फोकस करावं. त्या सोडून आपल्याला कोणत्याही कामावर फोकस करण्याची गरज नाही. दुसरं काम तुम्ही 2 दिवस नंतर केलं तरी पण चालेल, पण मेन काम आधी व्हायला पाहिजे. मी मधल्या काळामध्ये खूप शाळांमध्ये फिरलो, काही शाळेत चांगली कंडिशन आहे, काही शाळा इतके तळागाळामध्ये आहे की वाटतो की शिक्षक काय करतात. एन्श्योर दॅट की आपल्याला तो काम व्हायला पाहिजे. याच्यानंतर आपल्या शाळामध्ये रिसोर्स बुक आहे, गणित विज्ञान पेटी आहे, त्याचा आपण वापर करत नाही. बऱ्यापैकी शाळांमध्ये बघितलेला आहे. आपल्याला वाटतो की पुस्तक खराब झाली, आमचं काय होणार आहे. पुस्तक खराब करण्यासाठी दिलेली आहे. मुलांना काही पण केलं, मी तुम्हाला 100% इथून सांगतोय, तुमची पुस्तक खूप म्हणजे पेन वेन चालले तर मी तुम्हाला शाबासकीच देणार आहे. आणि माझ्या कर्मचाऱ्यांना पण सांगतो, त्याचं काही पण झालं पण त्याचा वापर व्हायला पाहिजे. जर चांगली दिसली ते प्रॉब्लेमॅटिक आहे की तुम्ही पॅक करून लॉक करून ठेवलेली आहे कुठे. तो ज्या ठिकाणी आपल्याला वाटतो की ज्या ठिकाणी पुस्तक चांगली आहे ते लॉक करून ठेवलेली आहे, त्याच्यावर कारवाई करा. दिस इज क्लिअर स्टेटमेंट. आणि मुख्याध्यापकांवर कारवाई करा कारण ते लीड करतात. ठीक आहे. पुढचा विषय आपल्याला आता दिलेली आहे प्रथम बुकची पुस्तक. त्याची बुक इतकी चांगली आहे, जर तुम्ही रिअल मध्ये वाचनचा त्याचा अभ्यास केला. खऱ्या अर्थात किती लोकांना वाचलेली आहे तो? 10 पुस्तक त्यापैकी किती लोकांना वाचलेली आहे? 10 पुस्तक. दिस इज द कंडिशन ऑफ अवर डिपार्टमेंट. 5 पुस्तक किती लोकांना वाचलेली? हात वर करा. हात खऱ्या अर्थाने असा 1 2 3. 3 पुस्तक किती लोकांना वाचलेली आहे? 2 पुस्तक. 1 पुस्तक. लास्ट शेवटचे 1 पुस्तक. आता तुम्ही नाही वाचली तर मुलं कसं वाचणार आहे? हो, आपल्याला जे रिसोर्स दिलेला त्याचा चांगला वापर करायला कसा करू शकतो त्याच्यावर फोकस करण्याची खूप गरज आहे. एन्श्योर दॅट की आता जाऊन तुम्ही गणितची पेटी, जे विज्ञान पेटी गणित पेटी आहे ते उघडून टाका, त्याच्यावर ताला टाकायचेच नाही. ते क्लिअर आहे, म्हणजे ते कोणाला सुपूर्द करून द्या, ताला टाकायचं नाही. मुलांना वापरायचं वापरू द्यावं, फक्त जाताना तुम्ही चेक करावा. सेम विथ या पुस्तकांबरोबर तुम्ही तसंच करा. एन्श्योर दॅट कि आपले मुले आपले डिसिप्लिन मध्ये आहे या नहीं है. तुम लोग ओपन नहीं रखोगे जब तक उसको ये समझ नहीं आएगा कि चीजों को कैसे यूज करना है और उसका कैसे संभाल करके उपयोग करना है. उसके शाळा में ऐसी कलेक्टिव्ह गुड्स नहीं रहते. समाजामध्ये 2 प्रकारची गुड्स असते. प्रायव्हेट गुड्स आहे, हे डायरी माझी आहे, मीच वापर करणार आहे. दुसरी अशी पुस्तक असते ज्याचा सार्वजनिक उपयोग आहे. तो आपल्याला सार्वजनिक उपयोगची वस्तूचा कसा वापर करायचा त्याची समज मुलांना यायला पाहिजे. तुम्ही लॉक करून ठेवली तर काय करणार आहे? कल के दिन वो सरपंच बन गया बाय चान्स. त्यानं चांगला गार्डन डेव्हलप केला आणि गार्डनचे सगळे दरवाजे आहेत ते लॉक करून ठेवलेले आहे. कोणाला वापर करायचा नाही. ही घास आहे, ते पत्तर वगैरे सगळ्यांचा गैरवापर होणार आहे असं त्यांना वाटणार आहे. तो तुमच्याकडून काय शिकतो तो? हे सार्वजनिक वस्तू आहे ते ओपन मध्ये ठेवा आणि त्याच्यावर वॉच ठेवा की मुले वापर करतात, कसा रीतीने वापर करतात आणि कोणता मुले चांगला वापर करतो. तो एक लक्ष द्यावा. दॅट इज माय कन्सर्न विथ रिगार्ड टू दिस. याच्यानंतर आपल्याकडे खऱ्या अर्थामध्ये अशी फक्त 10 पुस्तक येते मुलांकडे. 10 पुस्तकचं वाचन यायला पाहिजे. इतर ठिकाणी काय राहतो, त्यांच्याकडे वेगवेगळी पुस्तक देऊन देतात आणि त्याला हे पण येत नाही, तो पण येत नाही, तो पण येत नाही आणि त्याला वाटतो की मी खूपच चांगला परफॉर्म करतो.
आपल्याकडे लिमिटेड पुस्तक आहे, लिमिटेड पुस्तकांवर तुम्ही अभ्यास करण्याचे त्यांना शिकवून द्यावं. मी माझा एक्सपिरियन्स सांगतो, UPSC मध्ये सेमच एक्सपिरियन्स आहे. बेसिक्स इतकी स्ट्रॉंग राहिली पाहिजे की नंतर कोणालाही कुठेही काही पण सांगितलं, बेसिक मध्ये कोणताही कॉम्प्रोमाइज व्हायला नको. तो प्रायमरी इज द बेसिक बुक्स. त्यामध्ये प्रत्येकाला वाचन यायला पाहिजे, प्रत्येकाला हे वाटायला पाहिजे या पुस्तकामध्ये कोणत्या पानावर काय आहे ते कळलं पाहिजे, आणि प्रत्येकाला शब्दाचं वाचन यायला पाहिजे. तुम्ही जितकी प्रॅक्टिस करण्यासाठी त्यांना सांगणार आहे तितका तुम्हाला रिझल्ट भेटेल. ऍडव्हान्स मध्ये तो न्यूजपेपर वाचतो, चांगली पुस्तक वाचतो वगैरे वगैरे, ते चालणारच आहे. पण आपली जे अभ्यासक्रमामध्ये जे पुस्तक दिलेली आहे फारच म्हणजे मायन्युटली बनवलेली आहे, खूप अभ्यास करून बनवलेली आहे. त्याच्यावर मुलांची ग्रिप यायला पाहिजे. प्रत्येकाने त्याच्या सोबत एक संबंध जर क्रिएट केला तो त्याचा रिझल्ट त्याला पुढच्या जे 5वी 6वी 7वी 8वी 9वीच्या वर्गामध्ये खूप चांगल्या रीतीने भेटणार आहे मला. तो एन्श्योर दॅट की प्रायमरीची पुस्तक त्याच्यासाठी देवासारखी असली पाहिजे. त्याचा पूर्ण चांगल्या रीतीने त्यांना कवर टाकला, त्याची अंडरलाईन केली, त्याचा जे मेन शब्द आहे ते 10 वेळी वाचले, असा रीतीने त्याचा अभ्यास व्हायला पाहिजे. आपण त्यांना काही पण काम देतोय. आपल्याकडे काही ठिकाणी असं आहे, शिक्षक नाही आहे, तो शिक्षक सुट्टीवर गेला आणि मुलं काय करायचे ते खाली बसलेले आणि एकमेकांशी चर्चा करत आहे. त्यांना काही टास्क द्यावा की तुम्हाला हे चॅप्टर वाचायचे आणि त्याचा वाचनचा अभ्यास हे जे सर्वात चांगला मुलं आहे त्याला सांगून ठेवा की याला हे यायला पाहिजे, प्रत्येकाला वाचून ते शिकवावं. तो म्हणजे आपला टाइम, आपला रिसोर्स आहे, आपला जे पॉझिटिव्ह गोष्टी आहे, आपण पॉझिटिव्ह गोष्टीला नेगेटिव्ह क्रिएट करण्यामध्ये खूप उत्तम आहे. खरं सांगतो मी, म्हणजे दिस इज द बेसिक एलिमेंट की प्रायमरी मध्ये त्यांना कमी पुस्तक भेटली पाहिजे, पण कमी पुस्तक मध्ये सगळ्या ज्यांना जी गरज आहे ते भेटलं गेलं पाहिजे. तो आपल्याकडे कमीच पुस्तक आहे, कमी पुस्तकांवर आपल्याला चांगला अभ्यास करून बार बार उसको करते जाओगे तो उससे रिजल्ट बहुत अच्छा है. तो प्राइमरी यदि उसकी स्ट्रांग होगी, बाद में वो कहीं भी जाएगा वो बहुत अच्छे से उसको डेव्हलप कर सकता है, उससे रिझल्ट आ सकता है. याच्यानंतर त्याच्याकडे लाईफ स्किलची आपण ट्रेनिंग देत नाही. प्रायमरीमध्ये लाईफ स्किलची ट्रेनिंग देणं खूप गरजेचं आहे. लाईफ स्किल म्हणजे त्याचा नेल किती लांब वाढलेला आहे, त्याचा मूळ साफ आहे नाही आहे,